तर नमस्कार मंडळी, सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे महाशिवरात्र आणि आम्ही आता निघालोय आजा पर्वतला जायला। तर तुम्हाला इथनं दाखवतो कारण मी आता मी माझ्या घराजवळ आहे आणि इथून सुद्धा तो आजा पर्वत दिसतोय। तर पाहू शकताय जे कोपऱ्याचं जे टोक आहे तिथे आता आम्हाला जायचं आहे। तर गाडी जाते तिकडे, आता आम्ही निघालोय पाहू शकताय, बाईक घेऊन जातोय। तर चला कोंबडी कापायची ना निघतोय मी आता आजा पर्वतला आणि आजा पर्वतला काय काय ते तुम्हाला सर्व दाखवतो। चला निघूया। आजोबा पर्वत शहापूर तालुक्यातील ढेणे या गावाजवळ आहे। मी मुंबईवरून येताना कसे यायचे याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो। फायनली आता आजा पर्वतच्या जवळपासून पोहोचलोय। आता कमीत कमी 2 किलोमीटर राहिले असेल आणि ते पाहू शकता नजारा इकडचा। या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि इकडनं आपल्याला वरती जायचं आहे। आता रस्ता थोडा आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे। कारण जेव्हा मागच्या वेळेला आलो होतो 5-6 वर्षापूर्वी तेव्हा रस्ता एकदम खराब होता। आता त्यामुळे रस्ता थोडा चांगला आहे। येऊन पोहोचलोय आणि जिजाऊ संघटनेच्या वतीने इथे पाहू शकताय पाणी वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि एकदम भर ऊन, म्हणजे आता जवळजवळ दुपारचे 12:30 वाजलेत आणि इकडे पाणी देण्याचं काम चालू आहे। हे पाहून खूप चांगलं वाटलं। तर दादा जवळजवळ किती लोकांनी म्हणजे आतापर्यंत पाणी तू पाजलं असेल? 2,500-3,000 झाले असतील ना। तर पाहू शकताय नक्कीच चांगलं काम करताय, धन्यवाद। हा एक टाक दे। पाहिजे का? तर चला मंडळ एक ब्रेक घेतला होता कास टाक पिण्यासाठी आणि इतकं सुंदर ताक आहे ते तर विचारू नका। तर बाकीची मंडळी आता खाली येते आणि आपल्याला खूप उशीर झाला आहे वरती जायला, तरी पण ठीक आहे चालून जाईल। गाड्या डायरेक्ट वरती गेल्यात। तर चला फायनली आता वरती पोहोचलोय आजोबा पर्वतजवळ आणि दुपारचा 1 वाजले आणि पाहू शकता गर्दी, खूप गर्दी आहे। तर चला तुम्हाला आता इकडचा परिसर दाखवतोय। इकडे सर्व दुकानं वगैरे आलेत आणि आतून रात्रीपासून इकडे खूप गर्दी असते। तर पाहूया आता ओळखीचं आपल्या कोण कोण भेटते ते, कारण बाकीचे परत पुढे आली होती। पोलीस बंदोबस्त देखील इकडे आहे आपल्याला। घ्यायची तुला? हे बघा उपवासाचे सर्व सामान इकडे भेटते। येतो नंतर घ्या। मिठाई देखील आहे। जाम गर्दी आहे, कारण सकाळी जर लवकर आलो असता याच्यापेक्षा जास्त गर्दी भेटली। आता थोडी गर्दी कमी आहे, मग आवाज येत नसेल पण ॲडजस्ट करून घ्या। तो मंदिरात जायचा पहिले, रांग लागली, रांग आहे। इकडे मंदिर आहे आणि सध्या आता इकडे रांग लागली आहे।
ते महर्षी वाल्मिकी ऋषीची इकडे पवित्र समाधी आहे, ती तुम्हाला दाखवतो. चपला ठेवल्यात कोणी नेऊ नका. तर चला आता वरती जातोय. एकदम प्राचीन अशा इथे शिला आहेत आपल्याला पाहायला भेटतात, आवश्यकता आहे. त्यांच्यावरती हे नक्षीकाम केलंय. मागे देखील त्या नक्की काय आपल्याला ॲक्च्युली माहिती नाही. इकडे वाल्मिकी ऋषीची समाधी आहे, लवकरच आपण दर्शन घेतोय. सध्या आता रांगेमध्ये थांबलोय दर्शनासाठी. एवढे काही जास्त गर्दी नाही, सकाळी जास्त गर्दी होती. तर चला फटाफट दर्शन घेतो. आणि तिकडे एक प्रथा आहे जी आपण डोकरांनी दगड उचलायची, ती पण तुम्हाला दाखवतो. आयसा समय परमेश्वर अवतार घेई भूमीवर वेद पुराणी साकार साध्य अनादी तळीचा पुराण कथेनुसार याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले आणि याच गडावरती लवकुश यांना सीतामातेंनी जन्म दिला. लवकुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत, म्हणून या गडाचे नाव आजोबा पर्वत किंवा आजोबागड असे पडले. ही जी समोर दिसते ती वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. आणि लोकांच्या म्हणण्यानुसार या समाधीचा आकारसुद्धा वर्षानुवर्षे वाढत आहे. आणि इकडे छोटं एक हरवलंय, नक्कीच हा छोटा हरवला होता पण आता भेटलाय तो. हा छोटा हरवला होता पण त्याची आई आता भेटली आहे. उतरल का आज? काही पकडलंच नाही. बाहेर नाही काढायचा, बाहेर नाही काढायचा. काहीतरी बोल. बाहेर नाही काढायचं रे. 20 यार कान पकड ना रे. 40 यार चल. ओके याचं काय महत्व काय ते माहिती तुम्हाला ऍक्च्युली याचं काय आहे नक्की? त्याला काय नसतील ना त्यांच्यासाठी आणि बाकी म्हणजे मनातल्या आशा पूर्ण होण्यासाठी. तर मंडळी ह्या दगडाचं हे महत्व आहे, म्हणजे जवळजवळ म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून इथे येते. कारण ज्याला मुलंबाला होत नाही आणि ज्याच्या मनात एखादी इच्छा अपूर्ण असेल तर नक्कीच या दगड जर तुम्ही असे कान पकडून आणि डोकराने उचललं तर तुमच्या मनातल्या सर्व आशा पूर्ण होतात. तर नक्कीच इकडे भेट द्या. आणि या दादाने तर उचलले आता.
बघ ना. मनात इच्छा धरली का? ओ माय गॉड, ओ माय गॉड, चल चल. ओ तर चला मंडळी, इथलं पिशवी घेतली का? पिशवी घेतली, त्याच्यामध्ये प्रसाद वगैरे. चला इथलं हे दगड वगैरे उचलायचं आता झालेलं आहे सर्व. आता बाकी इथलं जे कुंड वगैरे ते तुम्हाला दाखवतो. आणि सीतेचा पालला पण इकडेच आहे, पण तिकडे जायला आपल्याला आता काही पॉसिबल होणार नाही आणि खूप उंचावरती येते. तिथे तुम्हाला पाहत असेल या डोंगराच्या वरती येतो. तर चला दाखवतो. इकडे पाहुणे हो, कधी आलेत? आलेत कधी? आम्ही कोण कोण आलेत? यांगे काय तेव्हा आमचे माणस वगैरे इकडे भेटलेत. तुम्ही कधी आलेत? आलेत कधी? hey आले कधी? आताच आलेत का? चालले का? कोणाकडे जाण्याचा मार्ग आहे. भरपूर असे लोक खाली गेलेत आणि जायला ठीकठाक मार्केट म्हणजे पायऱ्या आहेत. चला खाली पटापट पोचतो आता. म्हणजे विहिरीच्या वरती बांधलं ते नाही समजा पुढे ते पुढे लोक लावले आपल्या पिंडीचं दर्शन घेतला का खाली वरती म्हणजे आम्ही मंदिरात समाधी तिथे बाहेर आलो. हा पिंडी वगैरे आहे तिथे अभिषेक करतो. आतमध्ये मंदिरामध्ये का? नाही 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 मंदिर बाहेर नाही का? अच्छा मंदिराबाहेर. खाली असं खड्डा आहे बांधलं मंदिर खाली पिंडी होती. आणि मंडळी पाहू शकताय भरपूर लांबून लोक येत आहेत आणि एकदम जागृत असं देवस्थान आहे आजोबा पर्वत. तर नक्की एकदा भेट द्या. आणि बाकी आता चालू कोंडाकडे तुम्हाला दाखवतोय. त्याचं पण महत्त्व आहे की त्याचं थोडं तरी पाणी आपण अंगावर घेतलं तर जे आपले पाप पुण्य बोलतात ते शुद्ध होतात. तर चला मला कोंड दाखवतो. पाहू शकताय मंडळी इकडे आपल्याला हातपाय धुवायचे पण इकडे लाकडामध्ये असं करून पाण्याची सोय केलेली आहे. आणि वरती जे कुंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी पाहायला मिळतंय. 12 महिने इकडे आपल्याला पिण्याचं पाणी भेटतंय. तर वरती त्याचं पाणी आणलंच पाहिजे अशी आवश्यकता नाही. वरती तुम्हाला पाणी भेटेल. आणि खाली पण एक कुंड आहे तिकडे आपण आंघोळ वगैरे करू शकतो. पाहू शकताय हे वरचं कुंड आहे ते पिण्यासाठी आहे. आणि हे जे कुंड आहे ते याच्यात म्हणजे आपण स्नान म्हणजे आंघोळी करू शकतो. आणि हे पण 12 महिने पाणी इकडे अवेलेबल असतं. आणि आज खास महाशिवरात्री निमित्त भरपूर भाविक भक्त इकडे आलेत आपण पाहू शकताय. चला आता आंघोळ वगैरे करून आलो असं ना नॉर्मल हात पाय धुवून घेऊ. आणि हा ना
अतिशय चौदार असं पाणी येते आणि ते पण दगडामधून झिरपून येते बाहेर. तर नक्की एकदा भेट द्या. तर फायनली इकडे पाणी वगैरे पिलोय आणि थोडं थांबून आता परत वरती जायला निघालोय. आणि एकदम थंड पाणी इथे प्यायला आणि आंघोळ करायला भेटते आपल्याला. तर चला आता वरती जातोय. वरचं 1-2 मंदिर बघायचं राहिले, ते बघून आपण थोडं काहीतरी खाऊन निघून जाऊ. हां चल ना. उपवास आहे आणि इकडे साबुदाण्याचे खिचडी वगैरे सर्व चुलीवरती आपल्याला भेटतं आहे. नाश्ता वगैरे आवश्यकता इथे उपवासाची खिचडी बनवायला घेतली. का रेडी आहे का? वडे आहेत का? ए साबुदाणा वडे हां द्या. सध्या 2 द्या आम्हाला. तर आपल्याला इथे वरती सर्व उपवासाचं आणि नाश्त्याचं सामान मिळतं आहे, त्यामुळे काही घरून आणायची गरज नाही आहे. आणि आज महाशिवरात्रीमुळे खूप गर्दी आहे. संध्याकाळी अजून लोक येतील. तर चला पटापट आता वडे खाऊन घेतोय. साबुदाणा वडे भेटलेत आपल्याला इथे उपवासाचे. आणि इकडे बायकोला भूक लागली आहे जाम. घरून आणि शेंगा दिल्यात, त्यावर आता खाऊन घेतो. चला पटापट नाश्ता करतो आता. इकडे उपवासाचं फराळ बनवायला चुलीवरती बटाटे वगैरे उकडायला घेतले बघा, आवश्यकता. कारण इकडे वरती गॅस वगैरे आणणं पॉसिबल नाही आहे आणि गरज पण नाही. जंगलामधलं असंच बनवलेलं फराळ एकदम चविष्ट लागतं आहे. कारण इकडे पाणी फणसा पण बटाटे पण उकडे येतात. ते पण. तर मंडळी मगाशी आपण तिथे जी समाधी आहे तिचं आपण दर्शन घेतलं आणि त्याचं पण असं महत्त्व आहे की ती दरवर्षी आपल्याला म्हणजे थोडी वाढत चालली आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा मंदिराच्या मध्यभागी अशी छोटासा तो दगड होता आणि आता जर पाहिलं तुम्ही तर पाहू शकता की जवळजवळ मंदिराच्या आणि त्याच्यामध्ये आता 1-अर्धा फुटाचं अंतर राहिलं आहे. आणि वाल्मिकी ऋषी इकडे जी पूजा करायला, शिवलिंगाची पूजा करायला यायची, तो पण आता जमिनीच्या म्हणजे लागून होता. आणि आता ती पण समाधी जवळजवळ आता पाहू शकता इतका खाली पोचली आहे. कारण इकडची लोकांचं असं म्हणणं आहे की या समाधीचं पण जिथे वाल्मिकी ऋषी पूजा करायचे शिवलिंगाची, ते पण दरवर्षी खाली जात चाललं आहे. तर मंडळी आपण आता जस्ट दर्शन घेतलं. तर लोकांचं असं म्हणणं आहे की ही जे म्हणजे वाल्मिकी ऋषी जे दर्शन घ्यायचे शिवलिंग किंवा आपण एक देवाचं स्थान म्हणू शकतो, तर त्याचं वर्षोवर्षी हे जे स्थान आहे ते जमिनीच्या खाली जात चाललं आहे. तर नक्कीच आपण आता 10 वर्षानंतर परत तिकडे एक व्हिडिओ बनवू आणि तेव्हा आपल्याला समजेल की नक्की काय आहे त्याच्या मागचं कारण. कारण आता तर आपण सांगू शकत नाही नक्की की याच्या अगोदर वरती होतं की खाली होतं. तर नक्कीच एकदा 10 वर्षानंतर परत आपलं जर व्हिडिओ चालू राहिले तर ती समाधी आणि इथे जे स्थान आहे त्याची आपल्याला परत एकदा माहिती सांगू की नक्कीच ते खरं आहे की खोटं आहे ते. तर चला आम्ही आता ते निघतोय आता जायला. भेटूया पुढे. मामाला सांगा, मामीला सांगा, काकाला सांगा, काकूला सांगा, म्हणा आपल्या यात्रेमध्ये यंदा लई भारी सेल आला आहे. काय भेटला? अंगठी आवडली घे. चला मंडळी आता सर्व फिरून झालंय आणि आता घराच्या दिशेने निघतोय. कारण आता जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्ही इथे फिरलो आणि सर्व पाहून घेतलंय. तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.